नमस्कार, मी स्वप्नाली सुनंदा IVF फर्टिलिटी सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्यासोबत डॉक्टर सचिन कुलकर्णी सर इथे उपस्थित आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टर सचिन कुलकर्णी सर हे गेले 28 वर्षांहूनही अधिक काळ ह्या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत आहेत. त्याचसोबत नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला अनेक डॉक्टर्सना त्यांनी ट्रेनिंग ही दिलेली आहे. आज आपण PCOS या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत. सर आपल्याला PCOS बद्दल माहिती देणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की PCOS म्हणजे नेमकं काय? पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही टर्मिनॉलॉजी खूप वर्षांपासून प्रचलित आहे आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा आजार आहे की जिथे स्त्रीबीज योग्य वेळी योग्य प्रमाणात तयार होत नाही. नैसर्गिकरित्या जेव्हा एखाद्या लेडीला रेग्युलर पाळी येत असते त्यावेळी पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून ते पाळीच्या 14व्या दिवसापर्यंत एखादं एग तयार होतं आणि त्याच्यातही 2 भाग असतात. पहिल्या 5 दिवसात एक 10-12 एग्स तयार व्हायला चालू होतं, त्याला आम्ही रिक्रूटमेंट म्हणतो. आणि 5व्या दिवसापासून ते 14व्या दिवसापर्यंत त्यातलं एखादं एक मोठं डेव्हलप होतं आणि मग ते उत्सर्जन होतं आणि उत्सर्जन झाल्यापासून पुढच्या 14 दिवसांनी पाळी येते. तेव्हा बहुसंख्य स्त्रियांना 28 ते 32 दिवसापर्यंत रेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल असतं. पण PCOS स्त्रियांमध्ये पहिल्या 5 दिवसात रिक्रूटमेंट होते, म्हणजे 10-12 एग्स तयार व्हायला लागतात. पण 5 ते 14 दिवसापर्यंत जी ॲक्च्युअल वाढ व्हायला पाहिजे आणि उत्सर्जन व्हायला पाहिजे ते ॲक्च्युअली होत नाही. त्यामुळे नुसते हॉर्मोनची लेवल वाढत जाते आणि उत्सर्जन न झाल्यामुळे निश्चित पुढची पाळी येत नाही. त्यामुळे पाळी पुढे पुढे जायला लागते, अर्थात अनियमित होते. या सगळ्या गोष्टीला आम्ही पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असं म्हणतो. PCOSचे प्रकार कोणते आहेत किंवा कोणत्या टाईप्समध्ये ते दिसून येतात? ॲक्च्युली पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हे वयाच्या वेगवेगळ्या वेळी त्रास देऊ शकतो. काही जणांना लग्नाआधीपासून त्रास देतो, काही जणांना लग्नानंतर पण त्रास देतो. जसं वय वाढेल तसा पण त्रास होऊ शकतो. ह्याचे प्रकार म्हणालात तर त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये फिनोटाइप्स ऑफ पॉलिसिस्टिक ओव्हरी म्हणतो. म्हणजे कुठले कॅरेक्टर त्याच्यात आहेत त्याप्रमाणे. आणि बार्सिलोना 2019 मध्ये एक ESHREची कॉन्फरन्स झाली आणि तिथे त्यांनी पॉलिसिस्टिक ओव्हरी डायग्नोज करायचे काही क्रायटेरियाज दिले. त्या क्रायटेरियामध्ये इरेग्युलर पाळी असणे किंवा सोनोग्राफीवर पॉलिसिस्टिक ओव्हरी दिसणे, मल्टिपल एग्स दिसणे किंवा हायपर अँड्रोजेनिझम म्हणजे स्त्रियांमध्ये पुरुष हॉर्मोन्स जास्त वाढल्यामुळे एक्सेस हेअर ग्रोथ किंवा ॲक्ने अशा गोष्टी आल्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरी व्यक्त होते. या 3 कॅरेक्टर्सपैकी कोणतेही 2 कॅरेक्टर्स असतील तर त्याला आम्ही पॉलिसिस्टिक ओव्हरी असं निदान करतो. तर त्यामुळे मूळतः याचे 4 प्रकार पडतात. की टाईप A की जिथे हे सगळ्या गोष्टी आढळतात एकत्रितपणे. टाईप B की जिथं हायपर अँड्रोजेनिझम आणि इरेग्युलर पाळी असते. टाईप C म्हणजे हायपर अँड्रोजेनिझम आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी मॉर्फॉलॉजी सोनोग्राफीला दिसते. आणि टाईप D की ज्याच्यात हायपर अँड्रोजेनिझम नसतो, फक्त पॉलिसिस्टिक ओव्हरी मॉर्फॉलॉजी सोनोग्राफीला दिसते आणि इरेग्युलर पाळी असते. आणि जसं ABCD आता मी व्यक्त केलं त्याप्रमाणे त्यांची तीव्रता देखील असते. A हा सगळ्यात तीव्र पॉलिसिस्टिक ओव्हरी आणि D हा सगळ्यात सिंपल पॉलिसिस्टिक ओव्हरी असं म्हणायला हरकत नाही. पण हे क्लासिफिकेशन म्हणजे फिनोटाइप ऑफ पॉलिसिस्टिक ओव्हरी हे जनरली यंग मुलींना जेव्हा पॉलिसिस्टिक ओव्हरी होतं तेव्हा हे आम्हाला फार महत्त्वाचं वाटतं. जेव्हा एखादी पॉलिसिस्टिक ओव्हरीची लेडी ट्रीटमेंट वंध्यत्वासाठी घेत असते तेव्हा तुमचा कुठला फिनोटाईप आहे याचा जास्त मॅटर करत नाही, कारण तुमचे तेव्हा पॅरामीटर ऑफ सक्सेस हे पूर्णपणे वेगळे असतात. PCOS झालाय किंवा तो आढळतो हे कसं लक्षात येतं, म्हणजे कळतं कसं? ॲक्च्युली पॉलिसिस्टिक ओव्हरी तसं बघितलं ना हिस्टॉरिकली म्हणजे लेट इट बी बिब्लिकल लिटरेचर किंवा कुठलंही एन्शंट इजिप्शियन लिटरेचरमध्ये पण एक बियर्डेड लेडी तुम्ही गुगल केलं तर प्रत्येक सोसायटीमध्ये बियर्डेड लेडी आधीपासून एन्शंट काळापासून आढळलेली आहे. त्यामुळे स्त्रिया ज्यांना एक्सेस हेअर आहेत आणि त्यांची पाळी इरेग्युलर होते हे एक मिक्स्ड पॅटर्न आहे. हे खूप वर्षांपासून म्हणजे कित्येक शतकांपासून जगाला माहिती आहे. साधारण 1950-60 वेळी त्याचा एक स्टेन लेव्हनथाल सिंड्रोम म्हणून त्याचा एक स्टेन लेव्हनथाल सायंटिस्ट होते, त्यांनी त्याचं हे कॅरेक्टर मेन्शन केलं की पाळी न येणे, वजन जास्त असणे आणि तो ओव्हरीचा टिपिकल पॅटर्न असणे की तिथं मल्टिपल सिस्ट असतात. पण पॉलिसिस्टिक ओव्हरीचे ॲक्च्युअल निकष हे रॉटरडॅम 2011 साली जी कॉन्फरन्स झाली तिथे पहिल्यांदा ह्याचे निकष पाडण्यात आले. आणि त्या रॉटरडॅम कॉन्फरन्सप्रमाणे की तुमच्या ओव्हरीमध्ये
12पेक्षा जास्त छोटे छोटे एग्स दिसणे, त्याला आम्ही अँडर फॉलिकल काउंट म्हणतो. तुम्हाला हायपर अँड्रोजिनिझम असते, म्हणजे क्लिनिकल किंवा बायोकेमिकल, म्हणजे अनावश्यक ठिकाणी जास्त केस असणे किंवा टेम्पोरल बाल्डनेस मुलींना असणे किंवा खूप ॲक्ने, पण 18 वर्षांत ॲक्ने याची काही शक्यता नसते, ॲक्ने जास्त होणे 17-18 वर्षानंतर, ह्याला आपण क्लिनिकल हायपर अँड्रोजिनिझम. आणि बायोकेमिकल म्हणजे हॉर्मोन टेस्ट करून त्याचे टेस्टोस्टेरॉन आणि हॉर्मोन लेवल पुरुष हॉर्मोनचे वाढलेले असतील तर. आणि थर्ड क्रायटेरिया म्हणजे तुमची इरेग्युलर पाळी होणे. ह्या क्रायटेरिया जर असतील आणि या तिघांपैकी 2 क्रायटेरिया पॉझिटिव्ह असतील तर त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरीचं निदान आम्ही देतो. पण काय झालं, जशी टेक्नॉलॉजी बदलली तसं आम्हाला लक्षात यायला लागलं की आमची सोनोग्राफी जास्त अचूक व्हायला लागली आणि बहुसंख्य लेडींना हा पॉलिसिस्टिक ओव्हरी सारखी ओव्हरी यंग लेडींना दिसायला लागली. त्यामुळे आम्ही थोडं ओव्हर डायग्नॉसिस करतोय असं एक वातावरण पसरलं. आणि त्याच्यानंतर सायन्सने 2019 साली क्रायटेरियाज बदलले आणि त्यांनी आता फिक्स्ड मार्जिन्स टाकून दिले आहेत की तुम्ही सोनोग्राफी याच पद्धतीने केली पाहिजे, वजायनलस सोनोग्राफी केली पाहिजे, 8 मेगाहर्ट्जचा स्प्रोब वापरला पाहिजे, तुम्हाला 20 फॉलिकल दिसलेच पाहिजे, तुमची टेस्टोस्टेरॉन लेवल एक पर्टिक्युलर लेवलच्या पुढे असलीच पाहिजे किंवा फ्री हायड्रोजन इंडेक्स 6च्या पुढे असला पाहिजे, असे काही क्रायटेरियाज घालून दिलेत. ते क्रायटेरियाचा वापर करून आम्ही पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचं निदान करतो. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचं निदान पोटावरून केलेल्या सोनोग्राफीत कधीही करू नये. खूप वेळा एखाद्या यंग मुलीची पोटावरून सोनोग्राफी केली जाते आणि त्यात PCO ओव्हरी म्हणून लिहून दिलं जातं आणि सगळं घर एकदम घाबरतं, ती मुलगी गुगल करायला लागते. पहिलं म्हणजे कोणत्याही लेडीला पोटावरून केलेल्या सोनोग्राफीमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचं निदान होऊ शकत नाही आणि त्याला ते पूर्णपणे करू नये. त्यामुळे उगाचच त्या कन्सेप्टमध्ये राहू नये. खूप वेळा आता लग्न न झालेल्या मुलींची इंटरनल सोनोग्राफी करता येत नाही. अशा वेळी आम्ही जरी सोनोग्राफीवरून केली तरी सोनोग्राफीचा क्रायटेरिया वापरत नाही, पण आम्ही काही वेगळा हॉर्मोन टेस्टचा क्रायटेरिया वापरतो, त्याला अँटीमुलेरियन हॉर्मोन म्हणतो. मग ज्या मुलींचं अँटीमुलेरियन हॉर्मोन जास्त असेल त्याचे कट ऑफ्स वेगळे आहेत. काही सोसायटीमध्ये त्याचे कट ऑफ्स 4.5च्या पुढे, काहींमध्ये 5.5च्या पुढे असे कट ऑफ्स आहेत. कसे असतील तर त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरी मॉर्फॉलॉजी ओव्हरीची आहे अशी समजूत धरायला गरज नाही. ते दोघांना एकमेकांना सरोगेट मार्कर्स आहेत. असं करून आम्ही ते पॉलिसिस्टिक ओव्हरीचं निदान करतो. आजही हे नियम अगदी स्ट्रिक्टली पाळले गेले नसल्यामुळे खूप मुलींना इरेग्युलर पाळी ही छोट्या छोट्या इमोशनल गोष्टीमुळे असते. डेंग्यू फीवर आला, ट्रिपला गेले होते, काही घरात काहीतरी अघटित घडलं त्याच्यामुळे स्ट्रेसमुळे पाळी इरेग्युलर होते, मग हिला PCOS असेल असं गुगलवरून किंवा याच्यावरून ठरवण्यात येतं. ते पूर्णपणे चुकीचं आहे. प्रॉपर क्रायटेरिया लावूनच मोजून मापूनच त्याचं डायग्नोसिस करणं फार आवश्यक आहे. कारण PCOS हा लॉंग टर्म इश्यू आहे आणि त्याला उगाचच छोट्या छोट्या गोष्टींना हा PCOS आहे म्हणून असा स्टॅम्प देणं चुकीचं ठरेल असं वाटतं मला. PCOS हा कोणत्या एजमध्ये आढळतो? ह्याला आम्ही रिप्रोडक्टिव्ह एज म्हणतो. म्हणजे PCOS इज अ डिसऑर्डर ऑफ रिप्रोडक्टिव्ह एज. जनरली पॉलिसिस्टिक ओव्हरीचं निदान 16व्या वर्षाच्या अगोदर आम्ही करत नाही. तर वयाच्या 16-17व्या वर्षापासून ते पाळी जाईपर्यंत म्हणजे 40-45 वर्षापर्यंत PCOS या पूर्ण स्पेक्ट्रममध्ये आढळू शकतो. आणि प्रत्येक वयाला त्या PCOSची तीव्रता बदलत असते. आमचा अनुभव आहे की जसं वय वाढतं तशी PCOSची तीव्रता नॅचरली कमी होत जाते, पण यंग एजला कधी कधी PCOSची तीव्रता ही जास्त असते. PCOS होण्याचं मूळ कारण काय आहे? पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम होण्याची मूळ 2 कारणं आहेत. एक आहे जेनेटिक पॉलिसिस्टिक ओव्हरी, त्याला आम्ही जेनेटिक हिट म्हणतो, आणि दुसरं आहे हे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. आपण जेनेटिक हिट या कारणाकडे येऊया. कुठल्या तरी गुणसूत्रांच्या क्लस्टरमुळे पॉलिसिस्टिक ओव्हरी होत असावा असं सायन्सला कळून चुकलेलं आहे. पण एक्झॅक्टली कोणते ते जीन्स आहेत हे शोधणं काही सायन्सला अजून शक्य झालेलं नाही. त्यामुळे काहीतरी क्लस्टर जीन्स असावेत असं वाटतं, पण अजून असा कुठला तपास आलेला नाही आहे की हे जीन तपास करा आणि पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे असं निदान होऊ शकतं. पण जेनेटिक आहे हे नक्की. म्हणजे आईला जर पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल तर मुलीला असू शकतो. काही काहींच्या घरामध्ये सगळ्याच स्त्रियांना पॉलिसिस्टिक ओव्हरी असतो, म्हणजे आईला, मावशीला, बहिणींना असू शकतो. म्हणजे जेनेटिक किंवा हेरिडिटी आहे हे मात्र नक्की. दुसरा हा जेनेटिक हिट अजून एक याचं कारण म्हणजे सपोज आईला पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे, अर्थातच तिच्या शरीरातले पुरुष हॉर्मोन्स वाढले, त्याला आम्ही अँड्रोजन्स वाढले म्हणतो, आणि हे अँड्रोजन जेव्हा ती प्रेग्नंट होते तेव्हा तिच्या ब्लडमधून प्लासेंटाच्या अक्रॉस बाळाला जातात, म्हणजे तिच्या गर्भाशयातल्या बाळाला हे अँड्रोजन्स जातात.
त्याला ट्रान्सप्लासेंटल ट्रान्सफर ऑफ अँड्रोजन्स म्हणतो, किंवा फिमेल फिटस म्हणजे स्त्री भ्रूण जे आईच्या पोटात आहे त्याला जर जास्त अँड्रोजन्स आईकडून मिळाले, आईच्या ब्लडमधून, त्याच्यामुळे ती बाळ जेव्हा जन्म होतं आणि वयात येतं तेव्हा त्या बाळाला पॉलिसिस्टिक ओव्हरी होऊ शकतो असं शास्त्र सांगतं. त्यामुळे अँड्रोजन एक्सपोजर इन फिटल लाईफ हे पण एक प्रमुख कारण. ह्याला आम्ही जेनेटिक हिट म्हणजे बाय बर्थ ओनली, तुम्ही जन्म घेतला तेव्हा पॉलिसिस्टिक ओव्हरी घेऊनच जन्म घेतला, ह्याला आम्ही हे एक प्रमुख कारण. दुसरं कारण हा एन्व्हायरमेंटल हिट. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो एन्व्हायरमेंटल हिटचं, की एक नॉर्मल मुलगी आहे, तिची रेग्युलर पाळी येते आणि ती आता 11वीत गेली. 11वीत गेली की मग ती जेईई किंवा नीटची परीक्षा देणार, किंवा घरात सगळं वातावरण असं असतं की हिला पॅम्पर केलं पाहिजे, तिचे खेळ वगैरे सगळे बंद केले पाहिजेत, तिने पूर्ण वेळ अभ्यासच केला पाहिजे. त्यामुळे तिला स्टडी टेबल्स येतात, तिचे लाड प्यार केले जातात, तिला पाहिजे ते हवं ते खायला दिलं जातं. सकाळपासून संध्याकाळी तरी कुठला तरी क्लास करत असते आणि ती सातत्याने ती टेस्ट देत असते, दर आठवड्याला टेस्ट चालू असतात. तर तणाव हा स्ट्रेस हा कंटिन्युअस फॅक्टर होतो. ताण जास्त असला की तुमचा उत्साह कमी असतो, ताण जास्त उत्साह कमी, एक्सरसाइज वगैरे होत नाही आणि आईचं लाड प्यार तर चालूच असतं. या सगळ्या गोष्टीमुळे त्या 2 वर्षाच्या कालावधीत ती मुलगी एक 6-7 किलोने वजन वाढवते. तो स्ट्रेस आणि हे 6-7 किलोने वाढलेलं वजन ह्याच्यामुळे आता तिची पाळी अनियमित व्हायला लागते आणि आता मात्र हा पॉलिसिस्टिक ओव्हरी तयार झाला. बिकॉज तुम्ही लाईफस्टाईल अशी ठेवली की तुमचं वजन वाढलं. हा एन्व्हायरमेंटली ॲग्रेवेटेड पॉलिसिस्टिक ओव्हरी, साध्या भाषेत सांगायचं. शास्त्रीय भाषेमध्ये ह्याला इन्शुलिन रेझिस्टंट पॉलिसिस्टिक ओव्हरी म्हणतात. म्हणजे तुमच्या शरीरातली शुगर वाढली, इन्शुलिन रेझिस्टन्स वाढला आणि इन्शुलिन रेझिस्टन्स वाढल्यामुळे तुमची पॉलिसिस्टिक ओव्हरीची तीव्रता वाढली. हा एन्व्हायरमेंटल हिट म्हणतो. तर पॉलिसिस्टिक ओव्हरी कमी जणांना असेल, पण एन्व्हायरमेंटल हिट होऊन झालेली पॉलिसिस्टिक ओव्हरी भारतामध्ये खूप कॉमन दिसते. हा एक ग्रुप. आणि दुसरा ग्रुप म्हणजे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेली मुलगी जेव्हा नोकरी करते, तर नोकरीतला स्ट्रेस, टार्गेट ओरिएंटेड काम, सातत्याने काम करणं आणि खूप वेळा बिंज डायट होतं. बिंज म्हणजे काय, सकाळी 9ला ऑफिसला गेले की संध्याकाळी 6 पर्यंत काहीच पोटात घेत नाही. संध्याकाळी 6ला बाहेर पडले की समोरचा मिसळवाला, पावभाजीवाला आणि वडेवालावर तुटून पडतात. त्यामुळे बिंज डायट होतं आणि बिंज डायटमुळे ओबेसिटी वाढते, स्ट्रेसमुळे वजन वाढतं, लेट नाईट्स खूप कॉमनली होतात. या सगळ्या गोष्टीमुळे परत वजन एक अर्धा किलोने वाढतं आणि अगेन यू फेस इरेग्युलर सायकल्स. सो दीज आर द एन्व्हायरमेंटल हिट्स विच कॅन कॉज. त्यामुळे ॲज अ डॉक्टर त्यांचं आकलन करताना मला हे फार महत्त्वाचं वाटतं की इज दिस लेडी सफरिंग फ्रॉम अ जेनेटिक हिट और इज शी सफरिंग फ्रॉम अन एन्व्हायरमेंटल हिट. आणि आम्ही आमच्या भाषेमध्ये लीन पॉलिसिस्टिक ओव्हरी म्हणजे थिन बट पॉलिसिस्टिक ओव्हरी आणि ओबीस पॉलिसिस्टिक ओव्हरी असे 2 विचार करतो आणि त्यांना मग पुढे ट्रीटमेंट मार्ग आखून द्यायला सोपं जातं आम्हाला. यानंतर पुढे असं विचारायचं आहे की जे ट्रीटमेंट्स दिले जातात ते सर्वांना एकसारखेच असतात का वेगवेगळे असतात? मला वाटतं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण ह्याच्याबद्दल खूप समजुती गैरसमजुती समाजामध्ये आढळतात. जेव्हा पॉलिसिस्टिक ओव्हरीची मुलगी आमच्याकडे येते आणि आम्ही 2019 मध्ये एक मोठा 1650 मुलींचा पॉलिसिस्टिक ओव्हरीवरचा स्टडी अमेरिकन सोसायटी ऑफ रिप्रोडक्टिव्ह मेडिसिनच्या फर्टिलिटी स्टडी जर्नलमध्ये ऑगस्ट 2019ला पब्लिश केला होता. जो पूर्णपणे सुनंदा IVF आणि जहांगीर IVFने हा स्टडी पूर्णपणे केला होता. जिथं आम्ही रिलेट केलं होतं की डाएट आणि पॉलिसिस्टिक ओव्हरीची तीव्रता कशी असते. आम्हाला आढळून आलं की ज्या ज्या कुटुंबामध्ये मिक्स्ड डाएट विथ जंक फूड आहे त्यांची त्या मुलींची पॉलिसिस्टिक ओव्हरीची तीव्रता खूप जास्त आहे. आणि ज्या ज्या कुटुंबांमध्ये सिंगल कार्बोहायड्रेट डाएट आहे, आम्हाला जनरली रत्नागिरी, कुडाळ, कणकवली या भागामध्ये अशा मुली आढळल्या त्या फक्त फिश आणि राईस खातात आणि वर्षानुवर्ष चपाती खात पण नाहीत, मग डेली राईसच खातात, म्हणजे सिंगल कार्बोहायड्रेट खातात आणि त्यांची वजनं पण कमी असतात. त्यांच्यामध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीची तीव्रता फार कमी आढळली. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा क्लायंट येतो तेव्हा आम्ही प्रश्न विचारतो की इज दिस अ गुड पॉलिसिस्टिक ओव्हरी और इज दिस अ बॅड पॉलिसिस्टिक ओव्हरी. और बॅड म्हणण्यापेक्षा सिव्हिअर, तीव्र जास्त असले. जसे चष्म्याचे नंबर असतात ना तसं असतं. म्हणजे चष्मा सगळ्या जणांनाच असतं. तुम्ही असं नाही ओळख माझी करून देत की हे चष्मे डॉक्टर भेटले म्हणून. किंवा चष्मा हा समाजात स्वीकारला जातो. तसं पॉलिसिस्टिक ओव्हरी पण समाजाने स्वीकारलं पाहिजे, कारण ऑलमोस्ट 15% मुलींना पॉलिसिस्टिक ओव्हरी. पण जसा चष्म्याचा नंबर वेगळा असतो तसं पॉलिसिस्टिक ओव्हरीची तीव्रता पण प्रत्येक वेळ वेगळी असते. मग त्याचे निकष कुठले? तर वजन हा पहिला निकष. ज्यांचं वजन बॉडी मास इंडेक्स जास्त आहे, स्पेशली 30पेक्षा जास्त आहे, त्यांची पॉलिसिस्टिक ओव्हरी तीव्र आहे. दुसरा निकष म्हणजे त्यांची AMH व्हॅल्यू, अँटीम्युलेरियन हॉर्मोन लेवल जर 8पेक्षा कमी असेल तर तो कमी तीव्रतेचा आहे. पण तो 8पेक्षा जास्त असेल, 12, 13, 14 AMH असेल तर त्याची तीव्रता जास्त आहे. नंतर त्यांची LH म्हणून हॉर्मोन असतो. LH कसं आहे, तो LH 10पेक्षा कमी असेल, कमी तीव्रतेचा PCOS.
10पेक्षा जास्त असेल तर जास्त तीव्रतेचा PCOS. त्यांची FSH लेवल कशी आहे? ज्यांची FSH लेवल 4.5 पेक्षा कमी आहे तो जास्त तीव्र पॉलिसिस्टिक ओव्हरी. ज्यांची FSH हॉर्मोन नॉर्मल आहे तो कमी तीव्र. नंतर तुमच्या शरीरावर अनावश्यक केस किती आहे? समजा एखाद्या लेडीच्या शरीरावर पाठीवर आणि त्यांच्या मांडीच्या पाठीमागच्या बाजूला किंवा बेंबीपासून झिफिस्टर्नम म्हणजे इथपर्यंत या पोटाच्या भागावर पुरुषांप्रमाणे जास्त केस असतील, ह्याचा अर्थ त्यांची पॉलिसिस्टिक ओव्हरीची अँड्रोजेनिसिटी तीव्र आहे. ह्याचबरोबर त्यांचा सेक्स हॉर्मोन बाइंडिंग ग्लोबुलिन तपास जर 20 पेक्षा कमी असेल तो प्रॉब्लेम तीव्र आहे. किंवा चुकून त्यांचं 17 OHP हॉर्मोन वाढलं असेल तर हा प्रॉब्लेम तीव्र आहे. त्याप्रमाणे सोनोग्राफीवर कसं पिक्चर दिसतं, म्हणजे खूप ओव्हरी अगदी मोसंबीसारखी मोठी झाली आहे आणि फक्त अंडी बाजूला आहेत, सगळ्या कॉर्नरला आहेत आणि ते 4 मिलीमीटरपेक्षा कमी आहेत, कुठले एक 4 मिलीमीटरच्या पुढे नाही. आणि दुसरी ओव्हरी आहे की ज्याच्यात एग्ज ऑल ओव्हर स्प्रेड आहे, त्याला डिफ्यूज म्हणतो आम्ही, आणि सगळे एक 6-8 मिलीमीटरचे आहेत. ही दुसरी जी पॅटर्न आहे हा कमी तीव्रतेचा पॉलिसिस्टिक ओव्हरी, हा पहिला पॅटर्न जास्त तीव्रतेचा. आणि ह्याच्याबरोबर इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे ज्यांचं वजन जास्त होऊन त्यांना मानेला, कोपऱ्यांमध्ये, ब्रेस्टच्या खाली असे डार्क ब्राऊन पट्टे आलेले आहेत किंवा जास्त चामखळी आलेल्या आहेत, याचा अर्थ त्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स पण तीव्र आहे, हा तीव्र पॉलिसिस्टिक ओव्हरी. म्हणजे हे सगळे निकष लावून आम्ही ठरवतो की तुमची पॉलिसिस्टिक ओव्हरीची तीव्रता किती आहे. कारण तुमची असेल तीव्र आजार आणि तुम्ही घेता अगदी सिंपल ट्रीटमेंट, ती तीव्रता कमी न करता तुमचा उगाचच वेळ वाया जातो आणि मग तुम्ही स्वतःला दोष द्यायला लागतो की माझ्यावर साधी ट्रीटमेंट काम करत नाही, पण काम करणार नसतेच ती, पण यू आर वेस्टिंग टाइम. त्यामुळे आम्ही प्रत्येक पॉलिसिस्टिक ओव्हरीची केस सुनंदामध्ये किंवा जहांगीरला फ्रॅक्शनेट केली जाते, बघितलं जातं की काय तीव्रता आहे आणि मग उपचाराची पायरी केली जाते. PCOS हे व्यंधत्व म्हणून म्हणजे म्हणू शकतो का आपण? हो, PCOS मुळे कॉमनली वंध्यत्व येतं. कारण बघा ना, बेसिकली PCOS इज ॲनोव्युलेशन म्हणजे अंड तयार न होणे, योग्य वेळी तयार न होणे. त्यामुळे वंध्यत्व हे स्वाभाविक आलंच. पण पॉलिसिस्टिक ओव्हरी मुलीला आहे म्हणजे माझ्या मुलीला वंध्यत्व येणारच या ह्याच्यामध्ये, या संभ्रमामध्ये कुटुंबाने कधी राहू नये. कारण पॉलिसिस्टिक ओव्हरीमुळे जर वंध्यत्व येणार असेल तर ते पूर्णपणे प्रिव्हेंटेबल आहे. जर तुम्ही प्रॉपर लाईफस्टाईल ठेवली, वजन कमी ठेवलं, अनावश्यक वजन वाढू दिलं नाही, पोटाचा घेर योग्य ठेवलात आणि तर पॉलिसिस्टिक ओव्हरीचा तुम्हाला त्रास येणार नाही, कदाचित वंध्यत्व पण होणार नाही. पण तेच उलट केलं, तुम्ही बिंज इटिंग केलं, वजन एक 4-5 किलोने वाढवलं तर पॉलिसिस्टिक ओव्हरी होऊ शकतं. मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो ह्याच्याबद्दल. कॉमनली हे उदाहरण बघतो की मुलगी लवकर लग्न करते, 23-24 वर्षाला, बारीक असते, लग्न होतं, लगेच पहिली प्रेग्नन्सी होते आणि प्रेग्नन्सी झाली, डिलिव्हरी झाल्यानंतर मग एक्सरसाइज बंद आहे. जनरली एक्सरसाइज फार करायची काही प्रथा अजून सेमी अर्बन इंडियामध्ये नाही आहे, अगदी अर्बन करिअर ओरिएंटेड वुमेन करत असते. आणि मग तूप मात्र भरपूर खायला घातलं तर डिंकाचे लाडू, सगळे सगळा फराळ भरपूर खायला घालतो आणि एक्सरसाइज नाही, त्यामुळे ती वजन छानपैकी अर्धा किलो वाढते. एनिवे प्रेग्नन्सीत 10-12 किलो वाढलेलं असतं, कधी कमी येतच नाही. मग आता मात्र तिचं वाढलेलं वजन आहे, ह्या वाढलेल्या वजनामुळे आता पॉलिसिस्टिक ओव्हरी तयार होतो कारण आता तिला इन्सुलिन रेझिस्टन्स झाला. मग आता तिची पाळी इरेग्युलर होते आणि पुढची प्रेग्नन्सी लगेच मिळत नाही. एक टिपिकल उदाहरण आहे की कसं ते वर्सन होऊ शकतं. वजन वाढवल्यामुळे तुम्ही वर्स कसे होता. मी अजून एक उदाहरण देतो. ही माझी क्लायंट होती अँड शी शिफ्टेड आफ्टर अ ग्रॅज्युएशन टू कॅलिफोर्निया. आणि ती कॅलिफोर्नियामध्ये शी यूज टू लव्ह, ती पहिलीच एक डान्सर होती, कथक डान्सर होती आणि शी हॅड पॉलिसिस्टिक ओव्हरी आणि तिला शी यूज टू लव्ह सायकलिंग. तर शी टूक सायकलिंग ॲज अ हॉबी आणि ती रोज भरपूर सायकलिंग करायची, सॅटर्डे संडेला 40-40 किलोमीटर सायकलिंग करायची, पण तिचं वजन कधी वाढलंच नाही आणि तिला नॅचरल प्रेग्नन्सी मिळाली. त्यामुळे तुमची लाईफस्टाईल ठरवतो की तुमचं पॉलिसिस्टिक ओव्हरीची तीव्रता वाईट होणार आहे का कंट्रोलमध्ये राहणार आहे. त्यामुळे ते फार महत्त्वाची गोष्ट ठरते. बरोबर. ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट्स कशा पद्धतीने दिल्या जातात? ट्रीटमेंटचे टप्पे असतात. मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं ॲज अ डॉक्टर आम्ही काय करतो की एक स्टँडर्ड टप्प्याने प्रत्येकाला घेऊन जाणं मला योग्य वाटत नाही. समोरच्या पेशंटची पॉलिसिस्टिक ओव्हरीची तीव्रता त्यांचे कुठलं हॉर्मोन ठरवते, का वजन ठरवते, का वय ठरवते, ह्याचं आकलन करून मग ट्रीटमेंट देणं जास्त आवश्यक वाटतं मला. त्यामुळे तसे ट्रीटमेंट्स आम्ही टेलर मेड ट्रीटमेंट फॉर दॅट पर्टिक्युलर पर्सन आम्ही डिझाईन करतो. आणि सेकंडली त्यांना वंध्यत्वासाठी ट्रीटमेंट असताना कॅफेटेरिया अप्रोच असतो. कॅफेटेरिया अप्रोच म्हणजे काय, तुम्हाला नैसर्गिक काय प्रेग्नन्सी मिळायला काय करू शकाल, तुम्हाला सिंपल ट्रीटमेंट म्हणजे काय आहे, तुम्ही सिंपल ट्रीटमेंटला दाद देणार की नाही देणार,
मग IUIचा रोल आहे का नाही आहे, मग तुम्हाला IVF केलं तर खरोखर गरज आहे का, IVF टाळू शकतो का, का नक्की हेच करा, असं एक विश्लेषण त्यांचं समोर केलं जातं आणि मग आम्ही पुढे चर्चा करतो. पण कॉमन टप्पे, पहिला टप्पा हा लाईफस्टाईलचा असतो, जिथे कार्बोहायड्रेट फ्री और लो कार्बोहायड्रेट डाएट देणे, प्रॉपर एक्सरसाइज करणे. आमचं सायन्स सांगतं की डेली 40 मिनिट्स ऑफ कार्डिओ एक्सरसाइज पर डे आणि आठवड्यातून 2 वेळा 20 मिनिट्सचे स्ट्रेंथ ट्रेनिंग असं एक्सरसाइज शेड्यूल असणं फार गरजेचं आहे. लो कार्बोहायड्रेट डाएट घ्यायला पाहिजे, म्हणजे ग्लुटेन म्हणजे चपाती, मैदा, डायरेक्ट शुगरचे गोष्टी, डायरेक्ट तळलेल्या गोष्टी हे पूर्णपणे वर्ज्य केल्या पाहिजेत. म्हणजे शक्यतो मी मिलेट डाएटवर या म्हणतो, म्हणजे रागी, बाजरी, नाचणी ह्या गोष्टींचा जास्त वापर करा असं सांगतो. अर्थात तुम्ही मेडिटेरेनियन डाएट म्हणजे टिपिकली तुम्ही हुमस घेता, विच इज ऑल्सो व्हेरी हेल्दी, किंवा खूप तुमचे ग्रीन व्हेजिटेबल्स जास्त असतात, तुमचे सॅलड्स जास्त असतात, त्या प्रकारचं डाएट घेणं तुम्हाला महत्त्वाचं असतं. आणि लाईफस्टाईल केलं तर प्रत्येक लेडीने लक्षात ठेवलं पाहिजे की पर्टिक्युलर वजन आहे, त्या वजनाला तिचे एग स्वतःहून तयार होतील. पण ना, हे डाएट करण्याकरता सगळ्यात महत्त्वाचा माइंडफुलनेस पाहिजे, म्हणजे सचेतना पाहिजे. ती मैत्रीण म्हणते चल पावभाजी खाऊया, तेव्हा जायचं तिच्याबरोबर, तेव्हा म्हणते तू खा पण मी पाणी पिते, हे म्हणण्याकरता माइंडफुलनेस फार आवश्यक असतो. आणि माझा अनुभव आहे की डाएट घेत असताना खूपशा मुली कंटाळतात आणि PCOS असताना एक सर्टन डिप्रेशन इज ऑल्सो पार्ट ऑफ PCOS. आजकाल बार्सिलोना कॉन्फरन्स नंतर डिप्रेशन इज अ पार्ट ऑफ PCOS कंप्लेंट हे आता आम्ही रेकग्नाईज करायला लागलेलो आहोत. त्याच्यामुळे मी त्या लेडीशी जास्त कॉमनली चर्चा करतो की तिला तिचा कॉन्फिडन्स लेवल विचारतो, तिचा माइंडफुलनेस कसा विचारतो. आमची डाएटची एक्सरसाइजची टीम तिच्याबरोबर बसते, आम्ही थोडेसे आधी छोटे एक्सरसाइजेस देतो, त्याच्यातून काय फरक पडतो का बघतो. खूप वेळा ना मुली मला नंतर नाही डॉक्टर मला वजन नका हे करायला सांगू, तुम्ही मला काहीतरी पुढे द्या. हे खूप जण विचारतात वजन कमी करायला औषध आहे का, तो पूर्वी आम्ही नाही म्हणतो, पण येस आता औषध आहे. आता ऑझेम्पिक घेऊ शकता, लिराग्लुटाईड घेऊ शकता, सिमाग्लुटाईडच्या गोळ्या घेऊ शकता, किंवा बेरियाट्रिक सर्जरीचे छोटे छोटे प्रकार करू शकता. त्याच्यामुळे तुमचे वजन कमी येईल आणि अर्थात तुम्हाला नैसर्गिक प्रेग्नन्सी मिळायलाही सोपं जाईल. त्याचे द अदर डे मी साधारण 113 किलोची लेडी बघत होतो, तिला पॉलिसिस्टिक ओव्हरी होता. आता 113 किलोला मी कुठलं औषध देणं काही शक्यच नव्हतं, आणि वजन कमी कर म्हणतात, तिने 8 किलो कमी केलं तर काही फरक पडणार नव्हता. 100 किलो आणि 113 मध्ये काही मोठा फरक नाही. त्यामुळे मी त्यांना इन्सिस्ट केलं की यू गो फॉर अ बेरियाट्रिक सर्जरी, तुम्ही करा. आणि पण आता ट्रीटमेंट देताना कशी द्यावी लागते, बेरियाट्रिक सर्जरी आधी सुरुवातीला नाही करत, आधी आम्ही फर्टिलिटीकडे जातो, कारण शी इज बीन ट्राईंग फॉर 6 इयर्स, त्यामुळे ते तिच्या डोक्यात सातत्याने आहे. तर आम्ही तिला आधी IVF कडे घेणार, आधी 1 किंवा 2 सायकल IVF करणार, त्यांचे गर्भ सगळे फ्रीज करून ठेवणार आणि मग बेरियाट्रिक सर्जरी करून तिचं वजन कमी येईल, अर्थात 30-40 किलो कमी येईल, मग ते गर्भाशयात सोडून प्रेग्नन्सी मिळवायला जास्त सोपं जाईल. म्हणजे इट हॅज टू बी अ व्हेरी बॅलन्स डिसिजन घ्यावा लागतो. असंही बघितलं की काही 70-80 किलोच्या लेडीज खूप डिटरमाइंड असतील तर 15-20 किलो कमी आणतात देखील. सो इट ऑल डिपेंड्स ऑन द डिटर्मिनेशन. सो लाईफस्टाईल हा प्रमुख भाग आहे, पण लाईफस्टाईल विथ फार्मॅकोथेरपी, ड्रग थेरपी टू डिक्रीज वेट खूप चांगलं इफेक्टिव्ह आहे असं मला वाटतं. आणि सुदैवाने ह्या ड्रग्सचा काय फार मोठे साईड इफेक्ट्स नाही आहे. मग दुसरी थेरपी येते की जिथे त्यांचं एग वेळेवर तयार करण्याकरता मेडिसिन देणे, त्यात लेट्रोझॉल, क्लॉमिफिन किंवा इंजेक्शन्सचा वापर करतो, म्हणजे त्यांची प्रक्रिया बदलतो. एक तयार होत नाही, आता वेळेवर तयार होतं. मग आम्ही सांगताना सांगतो की तुमचं तयार होत नाही म्हणून तुम्हाला प्रेग्नन्सीची अपॉर्च्युनिटी नाही मिळत, आपण दर महिन्याला तयार करूया आणि असे 4-5 महिने ट्रीटमेंट घ्या, म्हणजे तुमचं एक नॅचरल कपल सारखं, ज्यांना कपलला नॅचरल एक तयार होतं त्या परिस्थितीत तुम्हाला प्रेग्नन्सी मिळू शकेल. मग काही जणांना IUI कडे घेऊन जातो, पण काही केसेस फार तीव्र असतात. फॉर एक्झाम्पल खूप वेट असणे, AMH जास्त, LH जास्त, किंवा सिंपल ट्रीटमेंटला अंडी तयार नाही होणे, अशा गोष्टींना मात्र आम्हाला टेस्ट ट्यूब बेबीकडे जावं लागतं. आणि कदाचित टेस्ट ट्यूब बेबी हा त्यांच्याकरता उत्कृष्ट मार्ग असतो. मी परत एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. हे कपल माझ्याकडे येत होतं, पॉलिसिस्टिक ओव्हरी खूपच तीव्र आहे त्या मुलीचा, आणि हजबंडचं सिमेन काउंट एकदम कमी आहे. हजबंड सिमेन काउंट कमी आहे, त्याच्यामुळे मला IVF शिवाय पर्याय नव्हता, आणि मी त्या IVF केलं आणि वी गॉट समथिंग लाईक 25 एग्स, 25 एग्स मिळाले, आणि तिचे ऑलमोस्ट 10 ब्लास्टोसिस्ट आहेत. आता 10 ब्लास्टोसिस्ट आहेत म्हणजे 2-2 ब्लास्टोसिस्ट सोडून 5 प्रयत्न करू शकतो आम्ही त्यांना प्रेग्नन्सी मिळवायचा. त्यामुळे कधी कधी IVF हा PCOS करता क्विक फिक्स होतो. एकदाच घ्या, खूप गर्भ निर्माण करा आणि ते गर्भ परत सोडा. कदाचित तुमची फॅमिली पण कंप्लीट होऊ शकते. म्हणजे लेट्स से माझ्याकडे 3 ब्लास्टोसिसचे पेअर्स आहेत, पहिल्यांदा सोडलं, प्रेग्नन्सी त्यांना मिळाली, तर त्याच्यानंतर 2-3 वर्षांनी ते परत येऊ शकतात, हे जुने गर्भ परत घेऊ शकतात आणि दुसरंही बाळ होऊ शकतं. म्हणजे PCOS लेडीला तो एक मोठा ॲडव्हान्टेज आहे
की IVF हा क्विक फिक्स असतो, कधी कधी काही कुटुंबामध्ये फॅमिली पण तुमची कम्प्लीट होऊ शकते. बरोबर. PCOS बद्दल खूप छान माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे. मुलींमध्ये आणि महिलांमध्ये PCOSच्या समस्या आजकाल आहेत. त्याबद्दल तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार. आज आपण PCOS बद्दल सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. खूप छान माहिती दिलेली आहे. ज्या महिलांना PCOS ह्या आजारावरती ट्रीटमेंट घ्यायची आहे किंवा काही माहिती हवी आहे, खाली दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा पुणा आणि कोल्हापूर सेंटरला व्हिजिट करू शकता. धन्यवाद.